जत जिल्हा सांगली येथे TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी. 40 मान्यवरांचा TV1 मराठीच्या वतीने पुरस्कार देऊन केला सत्कार. जत येथे TV1 मराठीचा 4था वर्धापन दिन सोनाई मंगल कार्यालय जत जिल्हा सांगली येथे संपन्न झाला. यावेळी जत तालुक्यात विविध क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या 40 मान्यवरांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा TV1 मराठीकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत, सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, जत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय मनसूर खतीब, अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव, सांगली मार्केट कमिटीचे चेअरमन माननीय नाना शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक, पाणी संघर्ष समितीचे नेते हबप माननीय तुकाराम बाबा महाराज, जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सुनील भैया पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अरविंद गडदे, शिवसेना तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुधाळ, शिवसेना तालुका उपप्रमुख माननीय शिवाजीराव पडळकर, बसपाचे जत शहर अध्यक्ष माननीय श्रीकांतदादा सोनवणे, युवा नेते माननीय सागर शिंगारे, सामाजिक कार्यकर्ते माननीय मोहनराव माने पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष माननीय अमोल भैया साबळे, सांगली मार्केट कमिटीचे संचालक माननीय बाबासाहेब माळी, प्रहार संघटनेचे जत तालुका अध्यक्ष माननीय सुनील बागडे, जत तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष माननीय दिगंबर सावंत, जत सर्वसेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माननीय बसाप्पा बेडगे, जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सद्दा मातार, OBC संघटनेचे जत तालुका अध्यक्ष माननीय शंकरराव वगैरे, जत शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर शफीक इनामदार, RPIचे महाराष्ट्र विभागाचे प्रभावी नेते माननीय संजय कांबळे, जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती माननीय भूपेंद्र कांबळे, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय निलेश बामणे, जत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माननीय सुशील कांबळे, जत तालुका शिक्षक संघाचे शीद गटाचे अध्यक्ष भारत क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मीनाक्षीताई अक्की, शिवसेना महिला जिल्हा उपप्रमुख माननीय सौ फाल्गुनी शिंदे, युवा नेते जत येथील माननीय सलीम पाचापुरे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संतोष काटे, जत तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब जानकर, युवक राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष माननीय सचिन होर्तीकर, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ तेजस्विनी वनमाने, जतचे माजी नगरसेवक माननीय परशुराम मोरे, जत तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष माननीय कामेश्वर आयवळे, उमदीचे लोकनियुक्त सरपंच मुत्तू तेली, वायपळचे लोकनियुक्त सरपंच माननीय रमेश साबळे, लोगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सागर चव्हाण, येळवीचे उद्योजक व युवा नेते माननीय डॉक्टर समाधान जगताप, मनीष चव्हाण, माडगावचे डॉक्टर सार्थक हिट्टी, डॉक्टर चंद्रमणी उमराणी, जत तालुक्यातील पत्रकार व बिग TV मराठीचे संपादक माननीय प्रकाश करवणेकर, TV न्यूजचे संपादक माननीय नजीरभाई चट्टरगी, पत्रकार अनिल मदने, भागवत काटकर, TV1 मराठीचे माडगावचे प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे, TV1 मराठीचे कुंभारीचे प्रतिनिधी माननीय तानाजी कदम, दैनिक संकेत टाईमचे संपादक राजू माळी, पत्रकार शशिकांत हेगडे, माडगावचे स्वराज्य TV न्यूजचे पत्रकार अंबाण्णा माळी, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, ज्येष्ठ लेखक माननीय मच्छिंद्र ऐनापुरे, रावळगुंडवाडीचे माजी सरपंच बसाप्पा सुतार, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, जतच्या उद्योजिका सौ अपर्णा चव्हाण, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम, उपाध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह सांगली जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माननीय सुनील सूर्यवंशी, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय दिलीप कुमार हिंदुस्थानी यांच्यासह जत तालुक्यातील अनेक मान्यवरांनी TV1 मराठीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी TV1 मराठीच्या वतीने तालुक्यातील 40 मान्यवरांचा जत तालुक्यातील विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला.
यावेळी अक्कलवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे शिक्षक माननीय शांताप्पा इंगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. राजोबाची वाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील आदर्श शिक्षक देशमुख रोडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. मुच्चंडीचे जिल्हा परिषद कन्नड शाळेचे शिक्षक व केंद्र प्रमुख मान्य सुरेश पाटील यांना आदर्श शिक्षक देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद शाळा माळीवस्ती बिळूर येथील आदर्श शिक्षक बाळासाहेब जायभाय यांना TV1 मराठीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद मराठी शाळा खलाटी येथील आदर्श शिक्षक बाबासाहेब जानकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद शाळा जाधववस्ती कुंभारे येथील शिक्षक भगवान नाईक यांना TV1 मराठीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद कन्नड शाळा संकचे शिक्षक माननीय सुभाष कोळी यांना TV1 मराठीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद कन्नड शाळा विवेकानंद वस्ती सोनाळ येथील शिक्षक माननीय श्रीशैल मुच्चंडी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 या शाळेला TV1 मराठी करून आदर्श शाळा असा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जत तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक माननीय कामेश्वर आयवळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच हिवरे येथील ग्रामसेविका सौ श्यामबाला कुंभार यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन TV1 मराठीच्या वतीने त्यांचा सत्कार केला. उमदी व शेगाव येथील ग्रामसेवक माननीय कुशाबा नरळे यांना TV1 मराठीकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. बिळूर येथील ग्रामसेवक माननीय VB वाघमोडे यांना TV1 मराठीकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. मुच्चंडी येथील ग्रामसेवक माननीय श्रीशैल बिराजदार यांना TV1 मराठीकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. वायफळ तालुका जत येथील लोकनियुक्त सरपंच माननीय रमेश साबळे यांना समाजरत्न पुरस्कार TV1 मराठीकडून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. लोघाव तालुका जत जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच माननीय सागर चव्हाण यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. उमदी तालुका जत येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मुत्तू उर्फ दुंडप्पा तेली यांना TV1 मराठीकडून आदर्श सरपंच व समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. तिप्पेहळ्ळीचे माजी सरपंच व आदर्श मुख्याध्यापक माननीय प्रतापराव शिंदे यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील माजी सरपंच माननीय बसाप्पा सुतार यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येथील माजी उपसरपंच प्रदीप जाधव यांना समाजरत्न पुरस्कार देऊन TV1 मराठीकडून त्यांचा गौरव करण्यात आला. मेंढीगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील माजी उपसरपंच माननीय प्रकाश पाटील यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जाडरबाबला तालुका जत जिल्हा सांगली येथील सौ ज्योती आप्पासाहेब सौदागर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जत येथील सौ तेजस्विनी हनुमाने यांना TV1 मराठीकडून आदर्श समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जत येथील सौ ज्योती घाडगे यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जत येथील उद्योजिका सौ अपर्णा मनी चव्हाण यांना उद्योजिका पुरस्कार TV1 मराठीकडून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. येळवी व जत येथील उद्योजक माननीय डॉक्टर समाधान जगताप यांना TV1 मराठीकडून आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माडेगाळ तालुका जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांना TV1 मराठीकडून वैद्यरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. माडेगाळ तालुका जत येथील डॉक्टर सार्थक हिट्टी यांना TV1 मराठीकडून वैद्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माडेगाळ तालुका जत येथील लायन्स क्लबचे माननीय नेताजी खरात यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आसंगी जत तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री पांडुरंग हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय सदाशिव सावंत यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून TV1 मराठीकडून पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जत येथील माननीय राजेंद्र मानेसर उपाध्यक्ष विक्रम फाउंडेशन यांना कलारत्न पुरस्कार देऊन त्यांचा TV1 मराठीकडून गौरव करण्यात आला. कुंभारी तालुका जत येथील युवा नेते माननीय अभिजित सूर्यवंशी यांना
TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जत येथील जागर फाउंडेशन जत यांना TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हैदराबाद येथील उद्योजक माननीय विनोद पवार यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांचा TV1 मराठीकडून गौरव करण्यात आला. धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील महमानी रोपवाटिका यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हबप चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती माननीय तुकाराम बाबा महाराज यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते TV1 मराठीकडून त्यांचा गौरव करण्यात आला. मेंढीगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री जय हनुमान महिला बचत गटाला TV1 मराठीकडून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायत खैराव येथील ग्रामसेवक माननीय रवी कोळी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन TV1 मराठीकडून त्यांचा गौरव करण्यात आला. तर दरीकोणूर तालुका जत येथील प्रगतशील बागायतदार माननीय विश्वासराव भोसले यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. TV1 मराठीच्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जतसह सांगली जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. गेल्या 4 वर्षामध्ये TV1 मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील बातम्या देऊन नेहमी प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे हा नारा देत वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्यांचा आवाज उठवण्यासाठी TV1 मराठीने प्रयत्न केलेला आहे. यापुढे सुद्धा TV1 मराठी हाक तुमची साथ आमची हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून जत तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील समस्या मांडण्यासाठी TV1 मराठी यापुढे एक पाऊल पुढे राहील. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.